नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण स्पीच थेरपी या विषयामध्ये स्वयंपाकघरामध्ये काम करताना मुलांना कशा प्रकारची भाषा शिकवू शकतो, स्पीच थेरपी कशी देऊ शकतो याविषयीचे नवनवीन व्हिडिओ बनवत आहोत. आता आपण स्वयंपाकघरातील चहा बनवण्यापासून ते भाकरी, चपाती, भाजी, नाश्ता वगैरे झालेला आहे. आपण कसं बनवायचं आहे, कसा बनवायचा आहे, म्हणजे बनवताना त्याला कशा प्रकारची भाषा द्यायची आहे. आता आपण व्हिडिओ बनवणार आहे तो वरण भात कसं बनवताना आपण त्याच्याशी बोलू शकतो. वरण भात बनवतानाही इतर ज्या वेळेस आपण ज्या पद्धतीने डबे रॅकवरून ट्रॉलीमधून घेतले असतील त्या पद्धतीने आत्ताही तशाच पद्धतीचं संभाषण करायचे. चल तुला वरण भात आवडतं ना, आपण दोघे करूया. हा बघ हा कुकर घेतला, त्या कुकरचा धातू सांगू शकता. त्यानंतर तो कुठं ठेवलेला आहे त्या जागेविषयी तुम्ही संभाषण करू शकता. कारण आपल्याला एक दिवस छोटंसं मुलं आहे, त्याला 5 वर्षाचा 6 वर्षाचा झाल्यावर काही पण आपण काम सांगतो. समजा तो कुकर आण बरं, तो ग्लास घे, तर त्याला ते ठिकाण कळलं पाहिजे की ते कुठून घ्यायचे. ते ठिकाण कळत असेल तर त्याची भाषा त्याला कळली पाहिजे का ते कुठून घेतलेलं आहे ते सांगता आलं पाहिजे. मी ट्रॉलीतून घेतला, मी किचन ओट्यावर होता तिथून घेतला, मी हांड्यावरती ग्लास होता तो घेतला, किंवा माठावरती ठेवला तो घेतला. म्हणून आपल्याला संभाषणामध्ये त्या ठिकाणाचीही नावं सांगायची आहेत. त्याच पद्धतीने मग आपण कुकर घेतला, कुठून घेतला आहे. त्यानंतर आपण डाळ भात करायचा आहे, तर मग कशाची डाळ घेणार आहे ते सांगायचे. वरण भात करायचे पण त्याचं नाव आहे का असं डाळ तांदूळ असं बोलत नाही आपण. वरण भात हे शिजल्यानंतरचं नाव आहे. तर वरण भात करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायची, डाळ घ्यायची. ती कुठल्या डब्यात आहे, डब्याचं ठिकाण, डब्याचा आकार लहान आहे की मोठा आहे, धातू त्याचा, अशा पद्धतीने आपण डाळ किती घ्यायची इथपर्यंत येतो. डाळ किती घ्यायची, 1 वाटी. मी आता डाळ घेतली, बघ हिचा रंग कसा आहे, पिवळा आहे. हिला तुरीची डाळ म्हणायचं बरं का. आता ही तुरीची डाळ घेतली, धुतली, ती काय कुकरचा डब्बा वगैरे असेल ज्याच्यात टाकलं असेल ते मी शिजायला टाकते. त्यात काय इन्ग्रेडियंट टाकले तुम्ही, हळद, मीठ, तेल वगैरे, त्याही मुलांना ते पदार्थ दाखवून त्याचं नाव सांगायचे. या मुलांना स्वयंपाक जरी करायचा नसेल तर घरामध्ये भविष्यामध्ये तो जर मुलगा असेल तर त्याला ते किराणा सामान दुकानातून आणायचं असतं. ते कसं दिसतंय, त्याचं नाव काय, हे सर्व मुलगा असो किंवा मुलगी असो तिला ते माहीत असायला हवं असतं. मुलींना तर पाहिजेच माहीत की त्यांना ते वापरायचं आहे. मुलंही स्वयंपाक करतात आता, त्याच्यात काही वाद नाही. पण तरीही दोन्ही मुलगा असो किंवा मुलगी ह्यांना त्याचं नावं माहिती व्हावेत म्हणून आपल्याला ते सांगायचे. अशा पद्धतीने तुम्ही वरण बनवायला टाकलं. त्याच पद्धतीने तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे, त्याचा रंग सांगायचा. हा काय आहे, तांदूळ, त्याचा रंग आहे पांढरा. आता आपण तो शिजायला घालूया. धुतला, शिजायला घातला, झाल्यानंतर त्याचं नाव काय आहे, भात आहे. आता काय तयार झालं, वरण आणि भात. मग या वरण भात बनवताना आई वडील तुला काय खायचे, वरण भात खायचं का, बास, किंवा मी वरण भात बनवते यापेक्षा जास्त संवाद करत नाहीत. ते वरण भात बनवताना आपण खूप जास्त प्रकारचं संभाषण, जेवढं शक्य होईल आपल्याला जे आठवतंय, जे मी सांगितलंय ते सर्व संभाषण करत करत जर रोज डाळ भात करत असाल तर ते सांगून त्याला त्या सर्व प्रकारची क्रियापदं, डाळ कोणत्या प्रकारची, रंग कसा, यासारख्या अनेक गोष्टी माहिती होतात. आणि भाषाही त्याला त्याचं आकलन व्हायला लागते त्या गोष्टीचं रोज केल्यानंतर. त्याला पहिली भाषा कशी होती, ऐकायची, त्यानंतर त्याला समजती, आकलन करायची, आणि त्याच्यानंतर त्याला बोलायची, म्हणजे तो त्यानंतर बोलायला लागतोय. आणि त्याच्यानंतर बोलण्यात पण आपल्याला परत याच पद्धतीने त्याला मदत करायची आहे. म्हणून स्वयंपाक करताना स्पीच थेरपी कशी द्यावी यासारख्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.